नमस्कार मित्रांनो, मी आकाश चव्हाण स्वागत करतो आपलं आकाश चव्हाण या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज अशा एका प्रोडक्ट विषयी माहिती पाहणार आहोत की जे प्रोडक्ट आपल्याला आपल्या घर बसल्या ठिकाणी सुद्धा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार करता येऊ शकतो त्या प्रोडक्टच्या माध्यमातून। तर ते प्रोडक्ट पाहण्या अगोदर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याकडे 6.3 mm चे हे स्टेरिओ जॅक असणं गरजेचं आहे। एक लक्षात घ्या, काही वेळेला आपल्याला समजत नाही स्टेरिओ जॅक हे जे आहेत यामध्ये विशेषतः ह्या काळ्या कलरच्या दोन तुम्हाला रेषा ज्या दिसतायत याला आपण प्रामुख्याने स्टेरिओ जॅक असं म्हणतो। जर तुम्ही एक सिंगल लाईनचा जॅक घेतला तर त्याच्या माध्यमातून रेकॉर्डिंग क्वालिटीचं होऊ शकत नाही, म्हणून हा स्टेरिओ जॅकच 6.3 mm चा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। असे दोन स्टेरिओ जॅक आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे। या स्टेरिओ जॅक बरोबर आपल्याकडे हे केबल असणं महत्त्वाचं आहे। यामध्ये माझ्याकडे जवळजवळ 30 फूट लांबीची ही केबल आहे। तुम्हाला जशी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही ती केबल खरेदी करू शकता। आणि मग ही केबल खरेदी केल्यानंतर याला हे स्टेरिओ जॅक आपण अटॅच करून घ्यायचं आहे। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे एक स्टँडर्ड मिक्सर हवा। मिक्सर घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मिक्सर बाजारामध्ये ऑनलाईन वगैरे मिक्सर येत असतात, पण त्या मिक्सरला हेडफोनचं इनपुट असणं गरजेचं आहे। जर हेडफोन इनपुट नसेल तर तुम्हाला जे आपण प्रोडक्ट पाहणार आहोत त्याविषयीचा किंवा रेकॉर्डिंगचा काही एक उपयोग होणार नाही। म्हणून जर मिक्सर खरेदी करणार असाल तर त्यासाठी पहिल्यांदा हेडफोनचं सॉकेट आहे का हे पहिलं पाहून घ्या। आता बघा, मिक्सर आपल्याकडे असणं गरजेचं आहे। माझ्याकडे स्टुडिओ मास्टरचा मिक्सर आहे। त्यानंतर ह्या दोन गोष्टी बघितल्या, साहजिकच ऑब्व्हियसली आपल्याकडे माईक असणं गरजेचं आहे आणि अँप्लिफायर असेल किंवा साऊंड जे काय आपले असतील ते साऊंड असणं गरजेचं आहे। आता काही वेळेला असं होतं की आपण काय घर बसल्या रेकॉर्डिंग करत नाही। काही जे नवीन युट्यूबर असतात किंवा ज्यांना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं एखादं व्याख्यान असेल किंवा एखादा कार्यक्रम जर शूट करायचा असेल तर तो करत असताना प्रामुख्यानं त्यांना इतर बाकी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही। त्यांच्याकडे फक्त हे सॉकेट म्हणजेच हे स्टेरिओ जॅक आणि त्याचबरोबर आपण जे प्रोडक्ट पाहणार आहोत ते प्रोडक्ट जर असेल, या दोन गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता। आता बघा, माझ्याकडे हा स्टुडिओ मास्टरचा मिक्सर आहे। ह्या दोन पेनांविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली। अगदी छोटासा एक साऊंड माझ्याकडे आहे, त्याच्या माध्यमातूनच मी तुम्हाला हे कसं जे प्रोडक्ट आपण पाहणार आहोत ते प्रोडक्ट कसं काम करतं, ते कसं रन करतं त्याचाही डेमो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण एक लक्षात घ्या, शेवटपर्यंत हा व्हिडिओ चुकवू नका। एक इथून पुढेची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातला एक पॉईंट जरी तुमचा स्किप झाला तरी सुद्धा हा व्हिडिओ एवढा बघून सुद्धा तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही। आणि म्हणून प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा असेल। आता जे सगळ्यात मगापासून मी जे म्हणतोय जे प्रोडक्ट नेमकं काय आहे, तर हे प्रोडक्ट आहे बघा, जे की तुम्हाला फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, मिशो असेल अशा विविध ऑनलाईन वेबसाईटवरती त्या ठिकाणी तुम्हाला हे आयरिक नावाचं प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करता येऊ शकतं, की ज्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं रेकॉर्डिंग तयार करू शकतो। आता नेमकं काय करायचं आहे, त्यासाठीची आवश्यक असणारी जी सेटिंग आहे ती सेटिंग अत्यंत महत्वाची आहे। हे बघा, आपल्याकडे जो दोन हे जॅक आहेत त्यातला एक जॅक जो आहे तो आपण मिक्सरला देणार आहोत। आता इथं मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, मिक्सरला देत असताना ते जे सॉकेट आहे ते आपण मिक्सरच्या हेडफोनला टाकणार आहोत। आता तुम्ही हेडफोनलाही टाकू शकता किंवा मिक्सरच्या शेजारी किंवा तुम्ही या L आणि R या दोन्ही सॉकेटमध्ये कुठेही टाकू शकता। आता मी हेडफोनमध्ये टाकत नाही कारण थोडासा माझा हेडफोनचा प्रॉब्लेम आहे। मी L मध्ये या ठिकाणी हा जॅक टाकतो। बघा, आपण एक सॉकेट मिक्सरला दिलेला आहे, दुसरं जे आपल्याकडचं हा जॅक आहे या आपण आयरिंगला टाकणार आहोत। आता हे जे आयरिंगचं सॉकेट आहे ही आयरिंग आपल्या मोबाईलला कनेक्ट करणार आहोत। मित्रांनो, पुढची सेटिंग सांगण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलला नवीन भेट दिली असेल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। बघा, आता हे आपलं जे सॉकेट आहे ते सॉकेट आपण मोबाईलला टाकणार आहोत। आता मोबाईलमध्ये अत्यंत महत्त्वाची सेटिंग आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमच्या मोबाईलमध्ये
ओपन कॅमेरा नावाचा प्ले स्टोअर वरून एक ऍप इन्स्टॉल करावं लागेल. ही पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे. हे बघा, या ठिकाणी मी ओपन कॅमेरा नावाचा ऍप इन्स्टॉल केलेला आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, हे ओपन केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी व्हिडिओ सेटिंगचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा, खाली ॲडो सोर्स नावाचा वरती क्लिक करा. आता यामध्ये जवळजवळ 5-6 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये दुसरा जो आहे एक्सटर्नल माइक इफ प्रेझेंट, त्यावरती क्लिक करायचा आहे. माझा पहिल्यापासूनच आहे. एवढी सेटिंग फक्त तुम्हाला करायची आहे. नंतर बॅकला या. आता हा जो प्लग आहे तो प्लग आपल्या मोबाईलला अटॅच करून घ्यायचा आहे. आणि आता प्रत्यक्ष आपण या आयरिकचा खरंच उपयोग होतो का, अगदी घर बसल्या सुद्धा आपण स्टुडिओसारखा रेकॉर्डिंग आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो का, याचा डेमो मी तुम्हाला या ठिकाणी आता करून दाखवणार आहे. तर जास्त वेळ न लावता आपण हा डेमो बघूया. आता जो तुम्ही आवाज ऐकत आहात हा आयरिंग कनेक्ट केल्यानंतरचा आवाज आहे. मी तुम्हाला एक छोटंसं गाणं म्हणून दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल हे नेमकं रेकॉर्डिंग होतंय कसं. विठू माऊली तो माऊली जगाची, विठू माऊली तो माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पळांची, अभंगाला जोड टाळची पळांची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग. तर अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकता किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जाऊन सुद्धा चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग करू शकता. यासाठी लागणारं ही जे आयरिग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे स्टिरिओ पिन आहेत, या दोन्हीही प्रोडक्टचे ज्या लिंक आहेत मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता, कारण त्या क्वालिटीच्या आहेत. कारण यामध्ये सुद्धा बऱ्याच भेसळ किंवा जे आपण डुप्लिकेट म्हणतो असाही प्रकार बाजारामध्ये आहे. त्यामुळं मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक देईल त्याच्यावरून जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. जाता जाता फक्त एक गोष्ट मात्र तुम्हाला मी सांगेन की ज्या वेळेला आपण मिक्सरची सेटिंग करतो त्यावेळेला जर तुम्ही तुमचं हे जॅक हा जर का हेडफोनला जर टाकला तर हेडफोनचा जो व्हॉल्यूम आहे तो अगदी तुम्हाला 2 ते 3 पॉइंटच फक्त वाढवायचा आहे. जर तुम्ही 2 ते 3 पॉइंटच्या जर पुढे जर जायचा प्रयत्न केला तर मात्र तुमची आयरिक खराब होण्याची दाट शक्यता आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे जो मला भेडसावलेला आहे. ज्या वेळेला आपण मिक्सरच्या थ्रू रेकॉर्डिंग करतो त्यावेळेला आपल्या मोबाईलमध्ये जो काही कॅप्चर झालेला आवाज आहे तो अत्यंत कमी असतो. जशी तुमची साऊंड क्वालिटी राहील त्याच्यावरती तो अवलंबून असतो. मग अशा वेळेला हा आवाज कसा इन्क्रीज करायचा व कुठल्याही व्हिडिओचा आवाज कसा इन्क्रीज करायचा तो भाग आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी कमेंट करून मला सांगा. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.